हॅलो फ्रेंड्स, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण वर्ग समीकरणे सेकंड टॉपिक, आपण फर्स्ट टॉपिक 2-4 रेषीय समीकरणे हे प्रकरण पहिलं बऱ्यापैकी सगळं कवर केलेलं आहे. मार्क वाईज आपण ते टॉपिक कवर केले आहे. 1 मार्काचे क्वेश्चन, नंतर 2 मार्काचे, नंतर 3 मार्काचे कोणते कोणते विचारले जाऊ शकतात, 4 मार्काचे. आता या प्रकरणामध्ये पण आपण मार्क वाईज मी क्वेश्चन देणार आहे पूर्ण या प्रकरणावरती. आता पहिल्यांदा आपण 1 गुणांचे प्रश्न कोणते विचारले जाऊ शकतात परीक्षेमध्ये तर ते घेणार आहोत. बहुपर्यायी प्रश्न, प्रश्न क्रमांक 1 हा बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न क्रमांक 1 मध्येच हे प्रश्न येतात. पर्याय निवडून फक्त पर्याय लिहायचे असतात. पहा, आपण जास्त वेळ न घालवता व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात. प्रश्न दिलेला आहे, पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तर दिलेली आहेत, त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. आपल्याला पर्याय दिलेले जातात, त्याचं उत्तर लिहायचं आहे. खूप महत्त्वाचे जे प्रश्न आहेत तेच मी दिलेले आहेत. चला, पहिला प्रश्न काय दिला आहे बघा. पुढीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे? मार्च 2020, 22 आणि नोव्हेंबर 2020 मध्ये पण हा प्रश्न विचारला होता. पहा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑप्शन नंबर ए, 5x - 3 = x², बी, x of x + 5 = 4, सी, n - 1 = 2n, डी, 1/x² of x + 2 = x. यापैकी वर्ग समीकरण कोणतं आहे? ऑप्शन नंबर बी, x of x + 5 = 4. त्याचं स्पष्टीकरण वगैरे सगळं मी दिलेलं आहे. आता स्पष्टीकरण सांगत बसत नाही, खूप वेळ जाईल, खूप व्हिडिओ मोठा होईल. स्पष्टीकरण दिले, तुम्ही स्वतः पर्सनली वाचा, लिहून काढा, घरी त्याचा प्रॅक्टिस करा कशावरून हे वर्ग समीकरण आलं. जेव्हा आपण 2 मार्काचे 3 मार्काचे क्वेश्चन घेऊ तेव्हा ते मी पूर्ण एक्सप्लेन करून तुम्हाला सांगेल की कसं सॉल्व करायचं. कारण हा बहुपर्यायी प्रश्न आहे, फक्त तुम्हाला ऑप्शन कोणता बरोबर आहे तो लिहायचा. बाकी स्पष्टीकरण ह्या प्रश्नामध्ये नाही लिहिलं तरी चालतं. स्पष्टीकरण मी का दिले? कारण तुम्हाला समजण्यासाठी, हे उत्तर का आलं त्यासाठी मी हे लिहून दिलेलं आहे, बाकी काही नाही. नंतर दुसरा प्रश्न दिलेला आहे, kx² - 7x + 12 = 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ 3 असेल तर k ची किंमत किती? मार्च 2024 मध्ये हा प्रश्न विचारला होता, म्हणजे गेल्या वर्षीच्याच प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न होता. पहा, ऑप्शन ए 1, बी -1, सी 3 आणि डी -3. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 1. त्याचं उत्तर ए आहे. स्पष्टीकरण दिलेलं आहे, तुम्ही घरी जाऊन वाचू शकता घरी प्रॅक्टिस करताना. चला, क्वेश्चन नंबर 3 काय आहे? पुढीलपैकी कोणत्या वर्ग समीकरणाची मुळे 3 आणि 5 अशी आहेत? सप्टेंबर 21, जुलै 22-23 मध्ये हा प्रश्न विचारलेला होता. बघा, ऑप्शन नंबर ए, x² - 15x + 8 = 0, बी दिलेला आहे x² - 8x + 15 = 0, सी, x² + 3x + 5 = 0, डी, x² + 8x - 15 = 0. आता याचं उत्तर काय आहे पाहू आपण. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, x² - 8x + 15 = 0. उत्तर लिहिताना फक्त एक्झाममध्ये उत्तर लिहिताना फक्त ऑप्शन कोणता आहे, त्याचं कोणतं उत्तर आहे ते दिलेलं आहे ते ऑप्शन लिहून टाकायचं. स्पष्टीकरण तिथं परत एकदा सांगते, स्पष्टीकरण नाही लिहिलं तरी चालतं. 1 मार्काला क्वेश्चन आहे, फक्त गाळलेल्या जागा भरा कसं असतं तसं त्या प्रकारे उत्तर लिहायचं आहे. स्पष्टीकरण नाही, स्पष्टीकरण मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी दिलेलं आहे, बाकी काही नाही. क्वेश्चन नंबर 4, पुढीलपैकी कोणत्या वर्ग समीकरणासाठी अल्फा + बीटा = 11 आणि अल्फा × बीटा = -33 आणि क्वेश्चन मार्क दिलेला आहे. ऑप्शन दिलेले आहेत ए, x² - 11x + 33 = 0, बी, x² + 11x - 33 = 0, सी, x² + 11x + 33 = 0, डी, x² - 11x - 33 = 0. याचं ऑप्शन काय कोणतं बरोबर आहे? ऑप्शन नंबर डी, x² - 11x - 33 = 0. मी स्पष्टीकरण पण खाली दिलेलं आहे, ते तुम्ही वाचून घ्या. क्वेश्चन नंबर 5, जर x² + kx + k = 0 या समीकरणाची मुळे
वास्तव आणि समान असतील तर केची किंमत किती? ऑप्शन ए 0, बी 4, सी 0 किंवा 4, डी -2. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी 0 किंवा 4. स्पष्टीकरण पुढे दिलेलं आहे मी कशावरून ते उत्तर. क्वेश्चन नंबर 6. √5m² मायनस √5m प्लस √5 इक्वल टू 0 या वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप काय आहे? ऑप्शन ए वास्तव आणि असमान, बी वास्तव आणि समान, सी वास्तव नाहीत, डी वास्तव आहेत. ह्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी वास्तव नाहीत. सॉल्व करून दिलेलं आहे स्पष्टीकरणासह, ते तुम्ही पाहून घ्या. क्वेश्चन नंबर 7. खूप महत्त्वाचेच फक्त मी प्रश्न दिले आहेत, तुम्ही नक्की याचा अभ्यास करा, तुम्हाला एक्झामसाठी खूप उपयुक्त आहेत हे प्रश्न. क्वेश्चन नंबर 7. √3x² + 1 = 7 या वर्ग समीकरणाची मुळे कोणती? ऑप्शन ए 3 - 3, बी 4 - 4, सी 1, -1, डी सी, -1. ऑप्शन नंबर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 4, -4. स्पष्टीकरण दिलेलं आहे, सॉल्व करून दिले, पहा हे कसं आलं त्याचं उत्तर. क्वेश्चन नंबर 8. पुढीलपैकी कोणत्या वर्ग समीकरणाच्या मुळांची बेरीज -5 येते? ऑप्शन ए 3x² - 15x + 3 = 0, बी x² - 5x + 3 = 0, सी x² + 3x - 5 = 0, डी 3x² + 15x + 3 = 0. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 3x² + 15x + 3 = 0. अशाच पद्धतीचे आणखी खूप महत्त्वाचे प्रश्न, 1 मार्काचे प्रश्न जे आहेत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओ पण 1 मार्काच्या क्वेश्चनवरच असेल, तो पाहायला विसरायचा नाही. उद्या तो 1 मार्काचा आणखी काही महत्त्वाचे प्रश्न मी देईल, त्याचा अभ्यास करा, तुम्हाला नक्कीच याचा परीक्षेमध्ये उपयोग होणार आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्र मैत्रीण नातेवाईक कोणी 10वीमध्ये असतील तर त्यांच्यापर्यंत नक्की पोचवा. थँक्यू.